विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी वाणिज्य. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने. विषय शिक्षक प्राध्यापक सौ तुपे AP. घटक कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. उपघटक सचिवीय मानक आणि मुख्य वित्तीय अधिकारी. विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण एकूण 4 लेक्चरमध्ये कंपनीच्या संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी याबाबतची माहिती मिळवलेली आहे. याही लेक्चरमध्ये आपण त्यातीलच पुढचा घटक पाहणार आहोत, सचिवीय मानक. त्यापूर्वी आपण कंपनीबाबत, कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या बाबत प्रस्तावना पाहणार आहोत. प्रस्तावना: कंपनी ही कृत्रिम व्यक्ती असून तिचे मालक भागधारक असतात, परंतु भागधारक कंपनीचे व्यवस्थापन स्वतः पाहत नाहीत. ते कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालकांची नियुक्ती करतात. संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात. ते कंपनीचा दैनंदिन कामकाज पाहतात. कंपनीचे व्यवस्थापन व मालकी यांच्या विभाजनाची कारणे. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे तिचे भांडवल आणि तिच्या भागधारकांची संख्या किती असावी हे कायद्याने निर्धारित केलेले आहे. म्हणूनच कंपनीचे व्यवस्थापन आणि मालकी यामध्ये विभाजन झालेले आपणास आढळून येते. ही कारणे पुढील प्रमाणे आहेत. कंपनीची विस्तृत व्याप्ती. कंपनीच्या असंख्य शाखा असतात आणि या शाखांमार्फत कंपनी तिचा व्यवसाय पाहत असते. या शाखा एका राज्यापुरत्या असतील किंवा आपल्याच देशातील अनेक राज्यांमध्ये असतील. तसेच इतरही देशामध्ये कंपनीच्या शाखा असतात. त्यामुळे हे व्यवस्थापन पाहण्यासाठी कंपनीचे मालक म्हणजेच भागधारक इतर व्यक्तींची नियुक्ती करतात. त्यांना संचालक मंडळ असं म्हटलं जातं. पुढचं कारण आहे सभासद संख्या असंख्य. कंपनीच्या भागांची किंमत ही अत्यल्प असते, त्यामुळे कोणतीही व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करून तिचे मालक होते आणि ही सभासद संख्या असंख्य असते. त्यामुळे हे सभासद कंपनीचे कामकाज पाहतीलच असे नाही. त्यामुळे ते त्यांच्या मार्फत कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालकांची नियुक्ती करतात. सभासद व्यवस्थापनास उत्सुक नसतात. जे लोक कंपनीचे भाग धारण करतात त्यांना भागधारक म्हणजेच मालक असे म्हणतात. परंतु हेच मालक कंपनीचे व्यवस्थापन पाहतील असं नाही, कारण त्यांना कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यामध्ये रस असेलच असे नाही. सभासद पात्रता व क्षमता याबाबत असमर्थ असतात. जे कंपनीचे मालक असतात म्हणजेच सभासद असतात त्यांना कंपनीचे व्यवस्थापन पाहण्याबाबत क्षमता आणि पात्रता असेलच असे नाही. त्यामुळे सुद्धा कंपनीचे व्यवस्थापन आणि कंपनीची मालकी यांच्यामध्ये विभाजन झालेले आपणास पाहावयास मिळते. पुढील मुद्दा आहे कंपनी व्यवस्थापनाचा क्रम. हा कंपनी व्यवस्थापनाचा क्रम पुढे दाखवलेल्या तक्त्याप्रमाणे आहे. यामध्ये सर्वोच्च स्थानी भागधारक म्हणजेच कंपनीचे मालक येतात. हे मालक आपल्या मार्फत संचालक मंडळाची नियुक्ती करतात. हे संचालक मंडळ भागधारकांचे प्रतिनिधी असतात. यानंतर या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकीय मंडळाचा समावेश होतो. या व्यवस्थापकीय मंडळामध्ये पुढील विभाग केलेले आढळून येतात. CFO म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो, ज्याच्याकडे लेखा समूहाचे काम दिलेले असते. COO चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ज्याच्याकडे वेगवेगळ्या विभागांचे प्रादेशिक समूहाचे व्यवस्थापन करावयास दिलेले असते. CLO चीफ लॉ ऑफिसर हा कंपनीमधील कायदेविषयक बाबी पाहत असतो. CTO चीफ टेक्निकल ऑफिसर ज्याच्याकडे कंपनीविषयीच्या तांत्रिक बाबी हाताळण्यास दिलेल्या असतात. CMO चीफ मार्केटिंग ऑफिसर ज्याच्याकडे कंपनीचे विपणन समूह याबाबतची जबाबदारी दिलेली असते. आणि यातील शेवटचा घटक आहे CS ज्याला कंपनी सेक्रेटरी, कंपनी चिटणीस असं म्हटलं जातं. या सगळ्यांमार्फत कंपनीचं व्यवस्थापन पाहिलं जातं. यानंतर कंपनी चिटणीस व्याख्या. कंपनी कायदा 2013 कलम 3 उपकलम 24 नुसार कंपनी चिटणीसाच्या व्याख्या पुढील प्रमाणे आहेत.
यातील पहिली व्याख्या आहे, कंपनी चिटणीसाची जी कार्ये असतात अशा कामांसाठी कंपनी चिटणीस नियुक्त केला जातो. म्हणजेच कंपनी चिटणीसाकडे असणारी कामे पत्रव्यवहार पाहणे, सभांचे आयोजन करणे, इतिवृत्त तयार करणे, संचालकांशी पत्रव्यवहार करणे, बाहेरील व्यक्ती असतील त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे ही कामे आणि या व्यतिरिक्त ज्या कंपनीमध्ये त्याची नियुक्ती केलेली आहे त्या कंपनीने सांगितलेली सर्व कारणे करण्यासाठी ज्या चिटणीसाची नियुक्ती केलेली असते त्याला चिटणीस असे म्हटले जाते. दुसरी व्याख्या आहे, अशी व्यक्ती ICSI चा सभासद असली पाहिजे. सचिवीय मानक इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सचिवीय मानके तयार केली आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून ती केंद्र शासनाने मंजूर केली आहेत. कंपनी कायदा 2013 नुसार याची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. कंपनी कायद्याशी सुसंगत अशी ही सचिवीय मानके तयार केलेली आहेत. ही सचिवीय मानके तयार करण्याचा हेतू हाच होता की वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे जे सचिव आहेत म्हणजेच चिटणीस आहेत त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रता आणणे हा आहे. यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ही सचिवीय मानके तयार केलेली आहेत. सचिवीय मानकांची आवश्यकता कंपन्यांमध्ये एकसंधता आणणारे, सुसंगत तसेच समान दर्जाचे संस्थात्मक प्रशासन आणणे हा सचिवीय मानकाचा हेतू आहे. इसवी सन 2000 साली याची स्थापना झाली. यामुळे कायदे पालनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तसेच कंपन्यांची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यासाठी या सचिवीय मानकांची आवश्यकता आहे. इसवी सन 2000 साली ICSI ने सचिवीय मानक मंडळाची स्थापना केली. सचिवीय मानक मंडळामध्ये पुढील सदस्य येतात. हे सदस्य पुढे दाखवल्याप्रमाणे आहेत. ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ICWA इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट्स ऑफ इंडिया, FICCI फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, CII कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज. आणि शेवटचं आहे सचिवीय मानक मंडळाचे सदस्य. यामध्ये असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया इत्यादी सचिवीय मानक मंडळाचे सदस्य आहेत. सचिवीय मानक व्याप्ती ICSI ने एकूण 10 सचिवीय मानके सांगितलेली आहेत. ही मानके पुढे सांगितल्याप्रमाणे नमूद करता येतील. 1. संचालक मंडळाच्या बैठकी संदर्भात सचिवीय मानक. हे सचिवीय मानक वेगवेगळ्या संचालकांच्या बैठकी कोणत्या पद्धतीने आयोजित कराव्याच्या या संदर्भामध्ये मार्गदर्शन करते. ह्या संचालक मंडळाच्या सभा कायद्याने सांगितल्याप्रमाणे वर्षातून 4 सभा होणे आवश्यक आहे. या सभांना प्रत्येक संचालकाने हजर राहणे अनिवार्य आहे. ही सभा कोणत्या पद्धतीने आयोजित करावयाची, यानंतर कराव्या लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबी कशा पद्धतीने असाव्यात याबाबत हे मार्गदर्शन करते. यानंतर पुढील 2 नंबरचे सचिवीय मानक आहे सर्वसाधारण सभेच्या बैठकी संदर्भात सचिवीय मानक. हेही मानक यापूर्वीच्या मानकाप्रमाणे भागधारकांच्या सर्वसाधारण सभा ह्या कोणत्या पद्धतीने आयोजित केल्या जाव्यात, त्यामध्ये चिटणीसाची भूमिका काय असेल, त्याने कोणती कार्ये पार पाडावीत, ती कशा प्रकारे पार पाडावीत, त्यासाठी दिलेला कालावधी इत्यादी बाबतची माहिती यामध्ये दिलेली आहे. 3 नंबर लाभांश संदर्भात सचिवीय मानक. कंपनी आपला व्यवसाय पाहून जो काही नफा कमवते तो नफा जेव्हा भागधारकांमध्ये वाटला जातो तेव्हा त्यास लाभांश असे म्हटले जाते. हा लाभांश वाटताना कोणत्या कायदेशीर तरतुदी पाळाव्यात, त्या कशा पद्धतीने अंमलात आणाव्यात,
लाभांश देताना कोणकोणत्या कायदेशीर बाबींचा संदर्भ घ्यावा याबाबत सचिवाला हे मानक मार्गदर्शन करते. 4. नोंदवही व लेखानोंदीसाठी सचिवीय मानक. चिटणीसाची नियुक्ती ही मुळातच कंपनीशी संदर्भात असणारे सर्व लेखी कामकाज करण्यासाठी केलेली असते. त्यानुसार कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या नोंदवही आणि लेखा पूर्ण करण्याची जबाबदारी ही सचिवाची असते. ह्या नोंदवही व लेखा कोणत्या पद्धतीने चिटणीसाने ठेवाव्यात याबाबत हे मानक मार्गदर्शन करते. 5. इतिवृत्ताकरता सचिवीय मानक. सभा संपल्यानंतर सभेच्या कामकाजाची लिखित नोंद ही इतिवृत्तामध्ये केली जाते, ज्याचा उपयोग भविष्यामध्ये संदर्भ म्हणून तसेच वेळप्रसंगी कोर्टामध्ये पुरावा म्हणून करता येतो. हे इतिवृत्त कोणत्या पद्धतीने तयार करावे याबाबत हे मानक मार्गदर्शन करते. 6. भाग व कर्जरोखे संदर्भात सचिवीय मानक. कंपनी आपले भांडवल हे भागांची विक्री करून उभे करते आणि गरज असेल तर कर्जरोख्यांची सुद्धा विक्री करून कर्जाऊ भांडवल कंपनी उभे करते. हे भांडवल उभे करताना कोणत्या कार्यपद्धती अनुसरल्या जाव्यात, कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जाव्यात याचे मार्गदर्शन हे मानक करते. 7. ठराव संमत करणे संदर्भात सचिवीय मानक. कंपन्यांमध्ये ज्या सभा होतात त्यामध्ये भागधारकांच्या सभा, संचालक मंडळाच्या सभा आणि धनकोंच्या सभा असतील. यामध्ये काही ठराव संमत केले जातात. हे ठराव कोणत्या पद्धतीने संमत केले जावेत, याची नोंद कोणत्या पद्धतीने केली जावी, याची माहिती नोंदणी अधिकाऱ्याला किती दिवसामध्ये देण्यात यावी या संदर्भात सचिवाला हे मानक मार्गदर्शन करते. 8. नाममुद्रा उमटवणे संदर्भात सचिवीय मानक. कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवर कंपनीची सही म्हणून कंपनीची नाममुद्रा उमटवली जाते. ही नाममुद्रा कोणकोणत्या कागदपत्रावर उमटवली जावी तसेच त्यावर कोणत्या अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे याबाबत हे मानक मार्गदर्शन करते. 9. भाग जप्ती संदर्भात सचिवीय मानक. जर एखाद्या भागधारकाने भागावरील संपूर्ण रक्कम जर जमा केलेली नसेल तर त्याचे भाग हे जप्त केले जातात. हे भाग कोणत्या पद्धतीने जप्त केले जावेत, भागांवरील येणे असलेली रक्कम किती कालावधीपर्यंत भागधारकाने भरणे आवश्यक आहे या संदर्भात आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन यामध्ये केलेले आहे. 10. संचालक अहवाल संदर्भात सचिवीय मानक. या संचालकांचा अहवाल कोणत्या पद्धतीने तयार केला जावा याबाबत मार्गदर्शन यामध्ये केलेले आपणास आढळून येते. याप्रमाणे एकूण ICSI ने 10 सचिवीय मानके सांगितलेली आहेत, जी मानके चिटणीसाला किंवा सचिवाला त्याचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी मदत करतात. पुढील मुद्दा आहे सचिवीय अंकेक्षण. कलम 204. सचिवीय अंकेक्षण यामध्ये विविध कायद्याच्या अनुपालनाची पडताळणी होते. कंपनी कायदा, संस्थात्मक कायदे, आर्थिक कायदे या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. जर चिटणीसाने एखाद्या कायद्यातील एखादी तरतूद जर पूर्ण केली नाही तर ती त्याच्या लगेच लक्षात येण्यासाठी या अंकेक्षणाची मदत होते. त्यामुळे चिटणीसाला आपले कार्य अधिक जबाबदारीने पार पाडणे शक्य होते. कंपनी कायदा, संस्थात्मक कायदे, आर्थिक कायदे या सर्वांचा समावेश या सचिवीय अंकेक्षणामध्ये केला जातो. सचिवीय अंकेक्षण ही संकल्पना कंपनी कायदा 2013 ने प्रस्तावित केलेली आहे. सचिवीय अंकेक्षण महत्त्व. सचिवीय अंकेक्षणाचे महत्त्व पुढील मुद्द्यांप्रमाणे नमूद करता येईल. ही यंत्रणा नियमांच्या अनुपालनावर देखरेख ठेवते. त्यानंतर अनुपालन यंत्रणेतील त्रुटी व चुका शोधते. कंपनी प्रशासनामध्ये सुधारणा होते. जर कंपनीचे व्यवस्थापन पाहताना एखादी कायद्यातील तरतूद पूर्ण केली नाही
कायद्याने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नियमाचे पालन केले नाही तर त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम सचिवीय अंकेक्षण करते. यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होते, कंपनीच्या प्रशासनामध्ये सुधारणा होण्यास याची मदत होते. सचिवीय अंकेक्षण यांना लागू होते कलम 204 उपकलम 1 नुसार. सचिवीय अंकेक्षण हे पुढील कंपन्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक सूचीबद्ध कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे नाव कंपनीच्या भागबाजाराच्या नोंदीमध्ये आहे ती कंपनी लिस्टेड कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनीने सचिवीय अंकेक्षण करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रत्येक सार्वजनिक कंपनी आणि प्रत्येक खाजगी कंपनी जी सार्वजनिक कंपनीची दुय्यम कंपनी आहे त्या सर्वांनी सचिवीय अंकेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सचिवीय अंकेक्षकाची नियुक्ती. सचिवीय अंकेक्षक म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती करावयाची आहे त्याबाबत कायद्याने सांगितलेले नियम हे पुढील प्रमाणे आहेत. ICSI चा सदस्य असावा. सचिवीय अंकेक्षण म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे ती व्यक्ती ICSI चा सदस्य असणे आवश्यक आहे. पुढील नियम आहे संचालक नियुक्ती करू शकतात. सचिवीय अंकेक्षकाची नियुक्ती ही कंपनीच्या संचालक मंडळाकडून केली जाते. आणि पुढील नियम आहे ही नियुक्ती वर्षाच्या सुरुवातीला करणे अनिवार्य आहे. सचिवीय अंकेक्षक म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती संचालक मंडळ करणार आहे त्या व्यक्तीची नियुक्ती कंपनीचे आर्थिक वर्ष जेव्हा सुरू होते तेव्हा करणे अनिवार्य आहे. पुढील मुद्दा आहे सचिवीय अंकेक्षण अहवाल. हा सचिवीय अंकेक्षण अहवाल दर 3 महिन्याच्या शेवटी तयार करून सादर करावा लागतो. हा फॉर्म नंबर MR3 या स्वरूपातच सादर करावा लागतो. यानंतर पुढील कंपनीचा मुख्य अधिकारी आहे तो म्हणजे मुख्य वित्तीय अधिकारी. आपण सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये जे जे अधिकारी पाहिलेले आहेत त्यातील हाही एक महत्त्वाचा अधिकारी आहे, मुख्य वित्तीय अधिकारी. यामध्ये ज्या कंपनी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी सोपवलेली असते त्याला मुख्य वित्तीय अधिकारी असं म्हणतात. याच्याकडे कंपनीच्या बाबत असणाऱ्या सर्व आर्थिक घटकांची जबाबदारी सोपवलेली असते. मुख्य वित्तीय अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे. वित्त नियोजन करणे. कंपनीशी संदर्भात असणारे संपूर्ण वर्षाचे वित्त नियोजन करण्याची जबाबदारी ही मुख्य वित्तीय अधिकाऱ्याची असते. याने कंपनीचे वित्त नियोजन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून करणे गरजेचे आहे जेणेकरून कंपनीला त्याचा फायदा होईल. यानंतर पुढील जबाबदारी आहे आर्थिक जोखीम व्यवस्थापन करणे. कंपनी ज्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणार आहे त्या प्रकल्पामध्ये भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो किंवा तोटाही होऊ शकतो. जर फायदा झाला तर कंपनीच्या दृष्टीने ती बाब योग्यच आहे, परंतु जर गुंतवणूक केलेल्या प्रकल्पांमध्ये कंपनीला तोटा झाला तर हा तोटा कशा पद्धतीने कंपनी सहन करेल किंवा इतर असा कोणता प्रकल्प हाती घेतल्यानंतर ही आर्थिक जोखीम व्यवस्थापन करता येईल हे पाहण्याची जबाबदारी मुख्य वित्तीय अधिकाऱ्याची असते. आर्थिक जोखीम व्यवस्थापन केल्यामुळे कंपनीला येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवता येते. ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडल्यास कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. पुढील जबाबदारी आहे लेखी नोंदी ठेवणे. कंपनीशी संदर्भात सर्व आर्थिक बाबी पाहण्यासाठी मुख्य वित्तीय अधिकारी जबाबदार असतो. त्यामुळे त्याने त्याचे कामकाजाच्या सर्व लेखी नोंदी अद्ययावत ठेवणे, कायद्याला अनुसरून ठेवणे आवश्यक आहे. या नोंदीचा फायदा भविष्यामध्ये निर्णायक निर्णय घेण्यासाठी होत असतो.
त्यामुळे ह्या नोंदी अचूकपणे करण्याची, योग्य वेळेत करण्याची जबाबदारी ही मुख्य वित्तीय अधिकाऱ्याची असते. पुढील जबाबदारी आहे आर्थिक अहवाल तयार करणे. कंपनीशी संदर्भात असणाऱ्या सर्व आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी ही मुख्य वित्तीय अधिकाऱ्याची असते. हा अहवाल वार्षिक सभेमध्ये तसेच संचालकांच्या सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवावा लागतो. यानंतर हा अहवाल कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये देखील सादर केला जातो. ह्या सर्व मुख्य वित्तीय अधिकाऱ्याच्या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. स्वाध्याय: सचिवीय अंकेक्षणाचे महत्त्व सांगा. धन्यवाद.